अजित पवार यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक वेळापत्रकात बदल. 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 फेब्रुवारीला निकाल. राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराला स्थगिती. दादांच्या निधनामुळे पक्षावर शोककळा. निवडणुकीसाठी कुठलीही रॅली आणि प्रचार सभा न घेण्याचा निर्णय. अजित पवार यांच्या वाट्याची खाती मिळण्यासाठी राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांना पाठवणार पत्र. दादांकडे क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री व्हाव्यात, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती. प्रफुल्ल पटेल यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. लवकरच विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचा नेताही ठरवला जाणार. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा हीच अजितदादांना श्रद्धांजली राहील. राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांची मागणी. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची इच्छा. अंकुश काकडे आणि अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट. शरद पवार यांच्या वाढदिवशीच एकत्रीकरण होणार होतं, पण कुठे माशी शिंकली माहीत नाही. अजितदादा यांनी विलिनीकरणावर केलं होतं भाष्य. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांचं फडणवीसांच्या पत्राला उत्तर. ब्लॅक बॉक्स ताब्यात, पारदर्शी कालबद्ध पद्धतीनं तपास होईल. विमान अपघात तपास ब्युरोकडून चौकशी सुरू. अहवाल महाराष्ट्र सरकारलाही देऊ, पत्रात उल्लेख. मुंबई महापालिका मुख्यालयात शिवसेनेला पक्ष कार्यालयाला मुकावं लागण्याची शक्यता. भाजप शिवसेनेची एकत्रित गट नोंदणी होणार. एकत्र गट नोंदणीमुळे पालिका मुख्यालयात केवळ भाजपलाच मिळणार कार्यालय. पुण्याच्या महापौराची निवड 9 फेब्रुवारीला होणार. 4 वर्षांनी प्रशासक राज संपणार. बहुमत असल्यानं महापौर आणि उपमहापौर भाजपचाच होणार. नवी मुंबईचा महापौर गुरुवारी ठरणार. यंदा पहिल्यांदाच बसणार भाजपचा महापौर. माधुरी सुतार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची ही चर्चा. जिल्हा परिषद निवडणुकीच्या बदललेल्या तारखेमुळे हजारो शिक्षक सीटीईटी परीक्षेला मुकणार. झेडपी निवडणूक आणि शिक्षकांच्या सीटीईटी परीक्षा एकाच दिवशी. निवडणूक ड्युटीही लागल्यानं शिक्षक संभ्रमात. अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गायिका अंजली भारतीची माफी. अनावधानानं तो शब्द उच्चारल्याची कबुली, पण स्पष्टीकरण देताना पुन्हा आक्षेपार्ह शब्दाचा वापर. नाशिक शहरात रात्रीच्या सुमारास गोळीबाराची घटना. अंबड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोळीबार. पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू. नांदेडच्या नरसी शहरात चोरट्यांनी रात्री केली गायीच्या वासराची चोरी. गायीनं आपल्या वासराला वाचवण्यासाठी शेवटपर्यंत केले प्रयत्न, मात्र गोतस्कर कारमध्ये वासरू घेऊन फरार. सोन्या चांदीच्या दरात होणार विक्रमी वाढ. फेब्रुवारी अखेरपर्यंत सोनं 2 लाख रुपये प्रति तोळ्यापर्यंत जाणार, तर चांदी 4,25,000 प्रति किलोचा टप्पा गाठणार. दिल्लीच्या कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा डंका. महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम पारितोषिक. गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित होता महाराष्ट्राचा चित्ररथ. विराट कोहलीचं इंस्टाग्राम अकाउंट गायब. विराटनं अकाउंट डिलीट केल्याच्या चर्चा. चाहत्यांमध्ये गोंधळ.